थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कला मंचातर्फे त्यांना भावपूर्ण अभिवादन. विनायक दामोदर सावरकर एक अथांग गाथा, क्रांतिकारी चळवळीचा एक अभेद्य स्तंभ, देशभक्तीचा अंगार, देश पारतांत्र्यात व स्वतः तुरुंगात. मातृभूमीची ओढ लागली असताना ब्रिटनमध्ये ब्रायन समुद्र किनारी सागराला वीर सावरकर काव्य स्वरूपाने असे संबोधतात की मायभूमीच्या भेटीची आर्तता, देशसेवेचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पुढे सावरकर आपल्या भावना त्या सागरापुढे व्यक्त करतात की भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तई जननी हृद विरह शंकितही झाले, परी तुवा वचन तिज दिदले. मार्गाज्ञस्थळी नीच दृष्टी वाहिन, त्वरितया परत आलीन. विश्वसनो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी. समोर खळखळणाऱ्या समुद्री लाटामुळे निर्माण होणारा पांढरा पेच दिसता क्षणी तो आपल्याला हसतो. या द्वेष भावनेने सावरकर चिडून सागराला असे संबोधतात की